नमस्कार, ममताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। शेवग्याची भाजी तुम्ही कसं करता? पण मी आज शेवग्याची भाजी असे डाळ मिक्स करून केली आहे। बघा किती छान कलर आलेला आहे त्याला। आणि इकडं भात पण तयार झालेला आहे। मी पातेल्यातच भात केले आहे। डाळ शेवगा आणि भात, त्याच्यासाठी आधी मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलं। मग शेवगाही वाफवून घेतले, म्हणजे उकडून घेतले आणि सगळे शेवगा बाजूला काढले। शेवग्याचं पाणी ठेवलं, ते नंतर आपण त्याचा वापर करूया। कढईमध्ये तेल, जास्त तेल घातलं नाही, जिरं आणि लसूण घातलं। एक छोटंसं कांदा चिरून कांदा नीट परतून घ्यायचा। कांदा परतलं की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं। कांदा आणि टोमॅटो दोन्ही मिक्स करून परतून घ्यायचे। थोडं मऊ झालं टोमॅटो की मग त्याच्यामध्ये आपण काळा मसाला, म्हणजे काळं तिखट, लाल तिखट, मिरची पावडर, हे धणे पावडर, सांबर मसाला सगळं घालून मग हे शेवगा घालायचं आणि परतून घ्यायचं नीट। थोडं शेवगा ही तेलामध्ये थोडे वाफवले जावे, त्यामुळे नीट त्याला थोडं हलवून घ्यायचं व्यवस्थित। एक 5 मिनिट हलवून घेतलं, मिक्स झालं सगळं। इथं भात तयार होतंय, भाताला पाणी कमी पडलंय। आता हे सगळं मिक्स झालं, त्याच्यामध्ये आपण कुकरला लावलेलं डाळ त्याच्यामध्ये घालूया आणि हे बघा, आणि हे उरलेलं पाणी शेवग्याचं तेही त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। मीठ घालायचं चवीपुरतं, आणि टोमॅटो आहे म्हणून कुणाला थोडंसं साखर किंवा गूळ अगदी स्वादानुसार घातलं तरी चालतंय। आता त्याला थोडे उकळीपर्यंत झाकून ठेवायचं। भातही तयार होत आलाय। आता भातही सगळं थोडं एकत्र करून खालीवर करून वर झाकण ठेवूया त्याच्यावर। इकडं शेवग्याला उकळी आली आहे। आधीच शेवगा तर शिजलेले आहेत, पण हे डाळीसोबत अजून एकदा चांगले उकळी येऊन शिजले ना, मग त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतं आणि मस्त भाजी लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आम्ही शेवगा असंच करतो, डाळीमध्ये घालून, आणि भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही ही भाजी खायला एकदम टेस्टी लागतं। तुम्हीही ट्राय करून बघा। धन्यवाद।